दरम्यान युती ही फक्त निवडणुकांपुरती नसावी, निवडणुकांपुरता विचार हा वैचारिक दरिद्रता आहे अशी टीका देशपांडेंनी केलेली आहे। तर युतीसाठी उद्धव ठाकरेंनी कुठलीही अट ठेवलेली नाही, महाराष्ट्र मराठीच्या हितासाठी निर्णय घेतल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। राजसाहेबांनी जी मुलाखत दिली ती फार व्यापक आहे आणि त्याला आपण सगळेजण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित करतोय। मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी जेव्हा ते म्हणतात की सगळ्या पक्षांनी मराठी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, महाराष्ट्र या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, तेव्हा तो काही विषय फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये। फक्त निवडणुकीपुरता विषय मर्यादित ठेवणं म्हणजे वैचारिक दरिद्रता आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत, भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे। या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही। या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाहीत। ही अट नाही, ही लोकभावना आहे। याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा। हे जे सकारात्मक पाऊल दोन्ही बाजूंनी पडलं आहे हे तुम्हाला कमी वाटतंय का? नाही, कमी नाही, पण याचा पुढचा भाग आपल्याला बघायला मिळेल। पुढचा भाग आता कसा काय तुम्हाला सांगणार ना? सिनेमा असतो ना एक चांगला, शूटिंग चालू आहे, रील बनतायत